लेवून वाढले. बसले का आले आले? अरे पाणी कधी आणायची माणूस दमून येतो. हा का? गावात कुत्री मारून दमून येतं का? मी नाही आणत पाणी बी. तुझा बाप बाहेर जातो कुत्रे मारायला जायचं काय? कुणाचा? तुझा बाप मा बाप कुठं पाहिजे होता? मग घरातच अंडे घालायचा होता. हा घरातच घालीत होता अंडी तुमच्यासाठी. तुम्ही जसं बाहेर जाऊन घालीत अंडी तसं आमचा बाप घरात अरे घालीत. तू वेगळंच आहे बाबा. बाहेर जाऊन द्यायचं नाही, घरात थांबून द्यायचं नाही. अरे दमून आलाय माणूस. एक गार पाण्यात तांबे बिंबे तर दे, तेवढं तरी मनाला समाधान. का फ्रीज घातला काय घरात तुम्ही? गार पाण्याचं तांबे काय लोकांच्या फ्रीज मध्ये ठेवून बाटली आणून होतो तुमच्या तांब्यात. ते माठ नाही आणलं वय, ते पुजायला ठेवलाय काय? आणलं एवढूच ना, त्याच्यात मला एकटीलाच पाणी नाही पुरत आणि मला माठ नाही आणला काय मी. अरे तुला काय मग काय डेरा आणू काय मोठा? हा आणायचं घरात लागत नाही का? का डेरा? हा डेरा म्हणजे हं? त्या डेऱ्यातलं एक दिवस तरी पाणी प्यायला जाईल ना. अरे तू भांडत का म्हणून असते? मी तुला प्रेमाने बोललो ना. भांडत का असते म्हणून? हा देवांनी तोंड दिलं ना. भांडत असते. आपण नीट तोंड दिलं ना तर जरा प्रेमाचे शब्द काढ ना कधीतरी. लग्न झाल्यापासून तेच किरकिर 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 ऐकून परिणिमा वाळून गेलो ना मी. पहिलाच आहे चिपाट. हा पहिलं मस्त तब्येत होती माई. मला सांगायची तू. तुम्ही उघड डोकं खाऊ नका. ती मला साडी घ्यायला जायचं. साडीचं काय करायचं सांग. अरे मग एवढे साडे काय करायचे त्या कपाटातले? कुठल्या? त्या कपाटात ठेवले ते ते. मी घातलं ते एकदा झालं ना मग आता एकदा घातलं की. अरे एकदा हा अरे 1.5 वर्ष झाले एकच अंडरपॅन्ट घालतोय मी आणि तू एकदा घालले ते साडे फेकून देते होय. मग मी काय करू? मग एवढे साडे काय करायचे त्या? महिन्याला बदलताना दिवसाला का वर्षाला घालतो म्हणजे? हे बाई साडी बिडी कमी आणणार नाही. मला साडी पाहिजे. ये नकरे माझ्या पैसे चालणार नाही आता सांगतो मी. चालणार म्हणजे काय गावापाशी करू काय मग नकरे? हा गावापाशी करू काय म्हणजे? आधीच डोकं आउट झाले अजून आउट करू नको. आउट झाली कशाने? एक तर लग्न करून पस्तावा झालाय मला. हा त्याच्यात का? डोक खाती. हा. साड्या आणा नाही लय तेच पेड्या आणा. म्हणलं. माझं डोकं खाऊ पस्तावा नका. म्हणजे काय? हा पस्तावा मग खरंच पस्तावा झालाय मला लग्न करून काय सगळं. म्हणलं, पस्तावा झालाय म्हणजे काय? कधी कधी असं सुखानी मी थांबलो घरी कधी सुखानी एक घास तरी खाल्लं का मी कधी सुखानी? होय. मला सांगा ती. काय खाल्लं घास नाही खाल्लं तर? हा घास नाही खाल्ला तर इकडून खायला गेलं की तिकडून मीठ कमी आहे, साखर संपली, तेल संपलं, मस्त आहे सगळं डबड्यात. नुसतं भांडायचं कारण पाहिजे तुला. मी मागाय जाऊ काय मग? संपल्यावर सांगणारच ना घरात काय संपलंय ते. पण ते सगळं भरलेलंच आहे ना, काय संपलंय? काय भरलंय? नुसतं भांडायला कारण पाहिजे तुला. हा बघ तुम्हाला डोकं लावू नको. नाव घेऊन यायचं ना घरी. येत- मी आता आत्ता सांगतो मी, ऐकून घे. तुला नाकर टिचून दुसरं लग्न करीन मग. नाही ना करते. हा मला बघायचं कुठली भटक भावाने तुमच्यापाशी येते. ते मी माझं मी बघेन. हा, तेच. हा मग तू मग अशी जिरी ना मग तुला आता सांगतो मी. ही धमक्या ना मला नाही द्यायच्या. तिकडे द्यायच्या कुणाला द्यायच्या. इथून मला थोडंसं मोठं हालायचं. बघा मला चॅलेंज देऊ नको तू. काय? चॅलेंज देऊ नको, मी खरं करीन लग्न. हा करा की मग चांगलं होईल. माझं तरी काम वाचन. एवढा ताप होता माझ्या जीवाला तेवढं तरी वाचन. करा की. बर तुला असं वाटतं मला का कोण दिवशी देणार नाही का? आता बघ लग्न करून त्याशिवाय घरी येणार नाही, ते बी 2-3 तासातच. आताच सांगतोय मी तुला. हा म्हणजे आधीच पटवून ठेवले असं 3 तासात एवढी हा गॅरंटी. येतो बरं. आज पटवली तर पटवली घेऊन येतो. बघतो आता तू ऐकडे बघतो. जा. हे तर काय शेजा पाजाराने वैताग दिला बाई. दारासमोरच बोंबलत जाते ती. बया खरंच आहे बायको आणली तर मी काय करू? जाऊ दे आणू दे. ह्याला तासातून 2 तासात बायको द्यायला कोण रिकाम आहे का? रस्त्यावर पडलेत का काय पुरी? कशाची आणतोय बायको? मला उगं भेद दाखवत असं. बरं बाय खरंच झालं तर पुन्हा काय करायचं? हाय कशाला होतंय खरं. जाऊ दे. पुन्हा लयच अवघड. जाऊ दे चल काम करते. जुळू दे बाई काय असत ते असं. अरे देवा काय पाप केलं तुम्ही? हा माझ्या नशिबे असं तू दिलंय हे सगळं. अरे संसार काय लोक पर नवस करतात. मला आता नको नको झालंय संसाराला. हसली बायको आणि उठलं का डोकं खाती, उठलं का डोकं खाती. एकदाच घेऊन जा मला वर. नको नको झाली पार मला जिंदगी. घरी जाऊ का नको असं झालंय मला पार. असं वाटतं ना कुठेतरी जाऊन जीवच देतो मी आता. तर तुला बी समाधान भेटन आणि माझ्या त्या बायकोला बी समाधान भेटन. जाऊ दे तुला संग भांडून तरी काय करू? घरचेच ऐकत नाही. तू कधी ऐकायचं माझा? जाऊ दे. देवा चुकलं बिकलं असेल तर माफ कर. रागाच्या भरात बोललो. कोण आहे रे? झोपू सुद्धा येत नाही तिच्या आईला. ते काय अक्षय कशामुळे ओरडायला? असं बाहेर बिर झोप तिकडे कुठं आत घाबरलो ना मी. नाही हात मध्ये गार वाटतं ना. ऊन किती गार वाटतं बरोबर आहे. तू कशामुळे ओरडत होता? आता माहित नाही कशामुळे ओरडतोय. हा 3-4 वर्ष झाले तेच चालू आहे माझ्या माग. काय रे? आरडा वारडा राडा राडी काडाकडी उठान बसा
लाथानं बुके. अच्छा, म्हणजे 3-4 वर्षापूर्वी तुझं लग्न झालं होतं, त्याचे परिणाम भोगतोयस वाटतं. ते तर आहे, पण आता ना माझ्या डोक्यावरून पाणी गेलंय. आता काय करू काय नाही, असं वाटतं कुठंतरी जाऊन जीव होतो, म्हणजे ते कसं तिला समाधान भेटेल. अरे कारण नसतं ना म्हणते रे, कारण नसतं. मला सांग बरं, आता माणसाने जगायचं कसं? त्याच्यामुळे म्हणतो बाबा तू असंच सुखी सुखी राहा बिगर लग्नाचा, लग्न करून लय पस्तावतो, नको करू लग्न. मी काय म्हणतो, माझ्याकडे एक आयडिया आहे, ती आयडिया आपण वापरली तर. आता कोणती आयडिया बाबा? मला ते एकच आयडिया माहिती मला. ऐक, आणि इकडे कर. पण कसं होऊ शकतंय? कसं होऊ शकतं? मी आहे ना. तू करशील का मग? अरे मी कशाला? अरे मग मग होईन. अभिनंदन. नाही, इथूनच नाटकाची सुरुवात. चल मग लगेच कामाला लागायचं. हा, चल. अरे माहिती आपल्या इकडे आहेत. हा, चल. आता कार्ड विसरले, तर घरी जावं लागेल मला. काय पाणी आहे ना का? कार्ड विसरले ना घरी आणायला. हा का? अरे अच्छा, एक मिनिट. माझ्याकडे आहे ना कार्ड आमचं. बरोबर. अहो, कार्डाची काही अडचण नाहीये, लाईटच नाही इथं, कस काय पाणी येईन? कार्ड लागतं त्याला, लाईट पण नाहीये, दोन्ही प्रॉब्लेम सोबतच. हा, हा. जाऊ द्या आता. काय म्हणता, कसे आहात? मस्त. तुम्ही इकडे कसे काय? आलो बघत बघत. कुणाला? तुम्हाला? काय संबंध आहे? काहीच नाही. म्हणजे हिरवी हिरवी साडी, हिरवी हिरवी साडी. अच्छा, निळी का? बरं, जाऊ द्या. माझं एक काम होतं तुमच्याकडं. हा, बोला ना. हा अक्षय. त्याचं काय? कोंबड्यासारखा दिसत असलं तरी मुलगा चांगला आहे. आणि ही नाव नाव काय तुमचं? आरती. हा, ही आरती. चालतंय, आवडलं. मुलगी पसंत आहे ना तुला? काय फडफडू का? माझ्या लग्नाचं माझ्या घरचे बघतील ना. हे काय मुलगी पसंत आहे का, हे ते काय आहे? सध्या थांबा थांबा थांबा. माझी मिस्टेक आहे, माझी मिस्टेक आहे. पहिलं काही सांगितलंच नाही ना त्यांना. पहिलं सांगितलंच नाही त्यांना. पहिलं सांगितलं तुझं काम सांग ना. नाही. काय आहे ना, हा अक्षय हम्म. आणि याच्या घरी हा. अशी अडचण आहे, त्यामुळे आम्हाला तुमची मदत पाहिजे. काय करायला लागेल हे विचारणारच नाहीत. बुद्धी एवढी बायकांची. नाही, नाही, ते- माझा काय संबंध? आता तुमची लहानपणापासून ओळख आहे, हा. करून टाकायचं. काय त्याला काय होतंय? होईन की सगळं सुरळीत. बरं, प्रॉपर्टी आहे, हा. शेतीवाडी आहे, भरपूर आहे. गाडी घोडी आहे. घोडी नाही, गाडी आहे. गाडी आहे. बर, ठीक आहे, चालतंय. तर मग लगेच लगेच उरकून टाकू. चालेल. चालेल ना? हा. नक्की चालेल ना? हो, नक्की. हा. ये, हांडे भुंडे राहू दे इथं, नाही तर मी घेतो संग. हेच करायचे इथून पुढं. नाही आता मग ते करावंच लागेल ना आता. शोभतंय. आता इथंच गप्पा मारता का तिकडे बघता मंदिर बामन बिमन बहारो फूल बरसाओ मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. आवाज वाढव डीजे, तुला आयची शपथ आहे. आवाज वाढव डीजे, आयची शपथ आहे. आवाज वाढव डीजे, तुला आयची शपथ आहे. आली या गावात अजब वरात, जणू ही चांदणी जणू ही आलो का? आलो घरी. टंग 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 टंग. फूल बरसाओ मेरा महबूब. वहिनी नाचा, तुमच्या नवऱ्याने दुसरं लग्न केलंय. आणि या गावात अजब वरात, जणू ही चांदणी जणू ही उन्हात. अरे गपरे, नालाय कायस करे? लग्न केलंय वहिनी, आनंदाचा दिवस आहे. नाचायचं नाही तर काय? ताट बिटान वावळायचं ते काय असं माप बी पॉला तांदूळ आणा, तांदूळ. बायको आहे ती माझी. का म्हणून बावळी? बायको ये बायको. ही बायको का मग? असली? हा, तुला लाज नाही वाटत? हे लाज करते, काय वाटत? लाज नाही वाटत का? लाज काय वाटायची तर? हा? लाज काय केलं. वाटायची? लग्न लाज काय केलंय. वाटायची? अगं बाई अगे. इकडे बाई इथं काय ऐकू लाज नका, काय अशीच वाटायची? बडबड लग्न करते. करून इथं आले. म्हणजे मग मी कोण आहे? ही बायको. हा, मग तुम्ही केलं ना दुसरं लग्न, आम्ही पण करू दुसरं. काय
काय रे? भांडा कंटिन्यू करा, हा कंटिन्यू करा. तुझं जाळ ना तोंड जरा गपराय नाही तर बघ. हे बघ तुला आता शिस्तीत सांगतो, हा, तिला काय काय सांग? म्हणायचं नाही. कुणाला ही माझी दुसरी बायको आहे. होय परत का? बोललीस पण सांगितलं नाही म्हणशील काय. दुसरी बायको आहे चल, का? ते माप बीप ठेव आणि आरती ताटांचा आम्हाला वावळायचं. कुणाला वावळायचं? आम्हाला ते असं करावं लागतं ना, ते भाकर तुकडा वळून फेकावं हा लागतं ते ना. उखाणे बिकाने घ्यावं लागतात. हा का? नाही नजर लागेल ना मग आम्हाला. हा का? हा. आ डुकराने तंड घेऊन आले, डुकर तंडावणी घेऊन बायको अजून वरनं आणखी. बहीण लोक तुला काय म्हणलं? हा? तुला हो, काय आणखी म्हणलं? अहो म्हणजे- वहिनी, आणखी कोण आहे अहो, ग तू? कोण आहे तू? तू कोण आहे? तू कोण आहे? अगं मी बायको आहे त्याची, तू कोण आहेस? मी पण बायकोच आहे की, लग्न असली. करून आली हक्क, मी दहा माणसात आले. होता का? हा? मी दहा माणसात आले. मी आता तात्पुरती बंद होते जराशी तोंड की म्हणलं हा जरा का? व्यवस्थित वागशील, पण हा. तू त्या लायकीची नाहीस. अगं तू त्या लायकीची असते ना तर अशा दुसऱ्याच्या नवऱ्यासोबत निघून दुसऱ्या आलीच नवऱ्यासोबत नसती. आलेलीस ना, तेच तू नीट म्हणलं. सांभाळलं नाही म्हणून माझ्याकडे हा आला. का? कळलं का? तू हा. सांभाळलास तर म्हणून माझ्याकडे लोकांच्या आला नवऱ्या नसता. सांभाळते का तू? म्हणून लोकांच्या नवऱ्या लोकांचे सांभाळते नवरे का? नाही, हा? लग्न करून हा, आली. लग्न हा, नवरा केलंय. माझा. हा. गप. लग्न केलंय का बघ? माझा पण नवरा लग्न आहे. केलंय. हे काय घातलंय? गप. काय घातलंय हे? गप, तुला काय काय घातलंय? करायचंय? हे असलं काय घातलंय? मग तुला लग्नात काय मग काय शेण लावलं तू कपाळाला? लग्नात काय म्हणजे? लावित हा? कायला बांधित लग्नात? मला कशाला आणलं करून मग? मग तू कशाला नीट नाही राहतेत का तुला? आता ही बायको आहे. तुझा आणि माय काय संबंध? हा, ठीक आहे बायको आहे ना, आतमध्ये. जा भांडे घास. काय संबंध भांडे घास. ती दुसरी बायको आहे माझी. नीट वागायचं, नीट राहायचं काय. मी त्यासोबत नीट राहायचं. आणि मग हा? माझं आयुष्य कशाला वाटोळ करायचं? अशा घरात आणायचे होते तर मग हा काय काय वाटलं झालं तू? काय म्हणजे? काय काय वाटलं काय झालं तुला? काय काढली का बाहेर? दोघं सख्या बहिणी सारखे राहा काय. हा का? भांडायचं नाही. हा. मला जीव लावा. तिचं तोंड आमच्या सांभाळायला सांगा अगोदर. आमच्या घराचं वाटोळ करून हा 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 करायला का अहो, आता? वहिनी आता झाली रे त्याच्याकडनं चूक तर घ्या हा सांभाळून. मग काय. आणि मी माझं केली नसती. नशीब फुट काय. मी केली नसती. हिच्यामुळे करावं लागलं मला. भांडत नुसतं. हा ना. तू मला जीव लावा. खूप हिच्यापेक्षा तर जास्त भांडलं म्हणून दुसरी बायको आणणार का लगी? मग तुला आधी कळायला पाहिजे. आता झालं गेलं, आता त्याला कोण काय करू शकतं का? हा म्हणजे माझ्यावर प्रेमच नव्हतं ना? मग आता माझ्यावर प्रेमच नव्हतं ना? आता मला सांग, तुझ्यावर बी आहे होत, पण आता हे करून आला ते असं सोडता यायचं नाही ना. आता पहिला मिक्सर खराब झाल्यावर दुसरा आणावंच लागेल ना. लोकांच्या संसाराचं वाटोळ करून मिक्सर आणतो. तुझा मिक्सर खाली घालव की पहिले बावळट. नाही खराब म्हणजे लय आवाज मारित होता. रिपेअर झाला असतं पण आवाज लय मारित होता. क्रिस्टल तुटलं होतं ना. हा. क्रिस्टल. हा हा त्याच्यामुळे नवीन आणलं. हे काय नवीन? हा? हा? इथं माझ्या आयुष्याचं वाटोळ झालंय सगळं आणि तुझं काय नवीन आहे हे? अहो काय वहिनी तुमच्या आयुष्याचं वाटोळ झालंय तेव्हा. उलट तुम्ही निवांत राहता आणि तुम्हाला काम करायची गरज नाही. सगळं काम दोघं पाहतील ना. तुम्ही राणीवाणी नाही नाही राहायचं. नाही नाही आता ओके, तिला काही नाही जमत. आता तुम्ही राहा मी जाते. कुठं आता तुम्ही राहा मी जाते. आता काय करा, आता तुम्ही राहा सुखात, मी माझं तोंड काळ करत. चालली काय? चल म्हणजे कपडे बिपडे घे. आम्हाला आता आराम करू दे ना. एवढी अडचण झाली माझी. मग चालली म्हणली होती, आता लगेच थांबली बुवा. असं दोन तोंडाची. मग तू मग म्हणत असू होती. दे. आता काय झालं रडायला? बाप बीप मेला काय तुला सांगितलं नाही? माग आता काय झालं रडायला? माझ्या घराचं वाटोळ केलंस तू भावाने. सांगा ना तिचा हात सांभाळायला. अगं तुला बी हात दिलेत ना, दे 2-3 ठेवून. मोठी आहे म्हणून मी देते थोडे सोडून. हा. तुम्ही सांगता का तिला मला अजिबात त्यांना मारायला? काय बोलायचं नाही. हा. तुम्ही पण ऐकू नका हो नाही, त्याचं. हा. तू एवढा पुढं- पुळका येतो का तुला? पुढं. हो येतो. हा? मग एवढा दिवस येतो पुळका. तू माझ्या संसाराचं वाटोळ केलंस ना? मी नाही वाटलं केलं तुझ्या हा, संसारात. कोणी तुझ्या केलं? हाताने केले. मी माझ्या हाताने केलं का? नवऱ्याला जीव लावला असता तर माझ्याकडे आला नसता. अगं मी माझा नवरा रोडवर सोडीन, नाही तर मी सांभाळीन. तू कोण होती आमच्या घरात येणारी? म्हणजे लग्न करून घेऊन आलाय मला. ग बसायचा बोलायचं नाही काय माझ्या नवऱ्याला. गप्प बसायचं आता. काय बोलायचं नाही. करून आणलंय ना आता? हा मग करून आणलंय ना? बायको आहे ती. आता सगळं निस्तारायचं आणि स्वतः सांभाळायचं. काय मी सांभाळणार? सगळी घरातली कामं करायची, मी करीत नाही आता. करते गप गप, तू तर केलंस सगळं, तू तर केलंस. गप. नाही मी काय नाही केलं. काम करते ती. बाबालाच फोन लावते आहे. माझ्या. हॅलो. तिचंच अंड आहे. हा पप्पा, यांनी दुसरं लग्न केलं आता. मला घेऊन जावं तुम्ही. दु एवढे कपडे. हा एवढेच कपडे धुवा. आता चला धुवा, अजून भांडे घासायचेत भरपूर. धुवा न्या. मला लय वैताग आलाय बाई. मला नाही होत. नाही होत? एवढं सगळं झालं आणि आता एवढं होईना झालं तुला? एवढं कुठं काम असतं का? अरे यार नसतं ना, पण आता करावं लागतं ना. ह्याच्यासाठी ना लग्न आता? केलं होतं का मी? हा मग कशासाठी गेलता? एवढे कपडे. हा मग मला नाही होत. कुणाचेत मला नाही होत. कपडे? कुणाचेत? तुझ्या पण नवऱ्याचे. तू धुकी. हा? तुझ्या पण नवऱ्याचे. तुझा नवरा आहे, तू धू. माझा नाही.
तू कशाला राहते इथं? कशाला म्हणजे नवरा तुझा नाही तर तो माझा प्रश्न आहे, माझं घर आहे, माझ्या नावावर तुझा घर पण आहे. नवरा आहे, तू पण धुवायचे. नाही, अर्धे नाही, मी धुते, तू धुवायचे. तू अर्धे धुवायचे. तू इज्जतीत सांगितलंय कपडे धुवायचे. मी एकटी नाही धुणार एवढे कपडे. हा का? कशी मला नाही नाही धुतेस होत. बघते. नाही भांडे धुणार. घासायचे, भांडे घास. तिथं घासायचे. भांडे तू घास, कपडे मी धुते. चल. नाही जमत. मग मला पण काय जमत? मी काय मोल करीन म्हणून थोडी ना आले. हा का? मोल करेन म्हणून म्हणजे? लग्न करून आली. हा का? 4 माणसात आली काय? मग हा? मग का रे? काय असं चोरट्यावनी काय येतो? त्या दिवशी लय तुम्ही कांगावा केलता ना. नाही, मी म्हणते तुझं घरी ह्या कामच काय असतं 17दा. हा? कुत्र सुद्धा हाड म्हणल्यावर जाते, पण तू जात नाहीस. कस काय? हा, अक्षय मित्र आहे ना माझा. हा का? तेच म्हणलं, अक्षय तुझ्यासारखा तू तसला, आता आणलेली तसली हाड मी म्हणलं दुसरी तरी पण म्हणजे काय? हिथंच वास- माझ्यासोबत नीट बोलायचं बरं का? नीट माझ्या बोलायचं बाबतीत नीट म्हणजे. बोलायचं. तू माझ्या डोक्याला लागूच नको. तू हे पण कपडे नको लागू. धु. भांडू नका, तुम्ही भांडू नका. एवढं कुठं काम असतोय? आता भीक बघितलं का तो कपड्याचा? आणि म्हणे आता भांडी पण घाल. तुला 10 वर्ष झालं पुरी बघतात, तुझं लग्न व्हायला आता तू आम्हाला लग्न केलंय सांगतो. म्हणल्यावर करावं लागणार का नाही? एवढं हा, करायचं काम मी सांगितलंय ना, मग करायचं. उचल. नाही होत मला ते काम. मी नाही करणार. नाही होत म्हणजे? मी नाही करणार. होत नाही म्हणजे? मी नाही करणार. होत नाही म्हणजे? होत नाही म्हणजे काय? हा, धु. मी नसते करत. मी काय ते काम करायला आलेली नाही. तिकडं नाही, इकडे या, ऐ, इथे या, इथं. असं हे काय- कपडे काम धुवायला करायला सांगा तिला. कोणाचे आहेत ते? ती कोणाचे? कोणाचे कपडे आणले गावातल्या तू? बाबाच्या गोळा करून आणलेत, मी धुवायला सांगा. मग त्यांना धुवायला लाव ना, तू नको धुवाय काही. मला कपडे कपडे आहेत धुवायला ना, सांगते ती तुमचे. केव्हापासनं. तू इकडे ये, बोले वाच किती. धोबी घाट चालू केलाय काय? माझे सांगा आहेत ना 4-5 तिला शर्ट देऊ का? कांजी बिंजी करून द्या. हा का? मी काय म्हणतो? मला कपडे धुवायला तू सांगते. सबका खायच्या आधी सकाळपासून एकतर नुसतं निघून काम काम काम. हा होय. एवढी तिची हिंमत सांग तिला होय काय. का? तिला काय काम सांगती? हा, तुझं तू करीत जा ना. करीत जा ना. कामाला आणली का तिला? कामाला आणली का तिला? तू काप ना. होय ना, आपला. होय इकडं होय. तू जाई आमच्या संसारात ना. ए, त्याला मारून- तू तर चालला आमच्या संसारात सगळं डवळा मित्र आहे तो माझा. मित्र आहे ती माझा. मित्र आहे. कोण कोण आहे? मित्र आहे, बायका आहेत, बाहेरच्या आहेत, सगळ्या कोण कोण आहे? अबा, हा? मित्र आहे तो आणि 4 चौघात कळतंय इज्जत आता. ठेवत हा, जा. म्हणून कशाची? अशी वागती ना, नवऱ्यावर कशाची हात इज्जत? उचलती काय, उलट बोलती काय, कशाची? म्हणून हे दुसरी आणलेली. हा? अशा 10 जणी घरात आल्यावर पूजा करू द्यावर ठेवून. ते मला सांगू काय करायचं ते कर. माझ्या सकाळपासून डोक्याला मलाच काम सांगितलं. माझ्या डोक्याला- तुला लय कामच होतं. काय प्रकार आहे आणि ही कोण पोरगी? हा, बायको आहे, बायको. शीच आहे का ती? हा, हीच कधी आहे. आले मामा अशा अचानक? सुंदर आणलेल्या दिल्लीवरून. फोन केला अर्जंट या लवकर या लय फोन तमाशा करायचा मी चाललाय. फाट्यावरून तू मला काढून दिला असतं. हो. माझ्या बापाला पाय आहेत. ही काय काढले काय हा? हा? इकडलंय. मग तिचा नवरा आहे आणि ही त्याची बायको आहे. मग धू ए, म्हणलं. पुरी आहे का? कुठली तू लग्न करून आणले. लग्न हा. ते अवघडच काम झालं ते. तुम्हाला मी एवढं काम सांगते मला लगेच. हा का? एवढं काम अरे, सांगते पण म्हणजे? नीट आवाज नाही चढवायचा. एवढं काम अरे, सांगते. आवाज बघ. चढवून बोलायचं. ये असं आहे मामा, म्हणून मी वाईटगलेलो आहे. थोडस धीराने घ्यायचं. अरे थांब ना. लगेच लागली ती बोंबाला. भांडणं किरकिरी त्याच्यामुळे वैतागला असेल तिने दुसरं लग्न केलं ना. हा, हे- तुम्ही आता त्यांच्याकडून बोलणार. मग आपला प्रपंच म्हणल्यावर नीट नाटक करायचा. हा. जमतं का? काय केलं मी? ते आता दुसरं लग्न का करतो माणूस? का करतो? तू त्रास दिला असेल, भांडली असेल, काहीतरी म्हणली असेल. हा, भांडलं म्हणून झालं काय? पण आज भांडती का? साडी मागितली म्हणून झालं भांडती काय? माझ्या संग अहो, म्हणून का मला सांगायचं लगेच दुसरं लग्न. विनाकारण. माझं म्हणलं तुम्हाला कशाला त्रास आहे? मीच का हिला नाही, आदर पण आता करतो? मी काय मला म्हणतो, भांडले का? मग मी दुसरा नवरा घरात घेऊन आले का? नाही त्यांनाच आणता येतं, बायकांना नाही आणता येत का कुणाला घरात? मग विनाकारण म्हणतो का? थांब, थांब, एक काम कर आता. जाऊ दे. केलंयच ना लग्न. हा चल तू. मला राहायचं नाही, मी येणार. चल आपलं तुझ्या बरोबर. तिला कुठं नेता? कुठं नेता म्हणजे? मी माझ्या बापाच्या घरी चालले. हाय बायको केली म्हणलं मग आता चालू जरा आणखी लागलं मग बघू परत नंतर काय होतं ते. नाही 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 तसं नाही. ते दोन्ही सोबत नांदल्या नाही पाहिजे नाही आता काय होईल. दोन्ही लग्नाच्या बायका आहेत. तुझं होत का बघ ना? या असं वागते मामा. याचं बघा, मला बघा बघा. बघा बघा जरा बघा समजून तुमची सांगा. पोरगी बघा. हे चिकवलं का पोरीला तुम्ही दुसऱ्याच्या अंगावर जाऊ जाताय द्या, तुम्ही तुम्हाला हा, एखादं लेकरू- धावून जाताय. तुम्हाला एखादं लेकरू बाळ झालं ना मग फोन करा. नाही का, लेकरू बाळ इकडे कसं होईन? इकडे होईन. कसं काय का- काय होईल? करा? बायको आहे म्हणलं लग्न केलंय ना. नाही केलं नाही? लग्न. नाही केलं? नाही केलं. थांब, थांब. नाही केलं. नाटक करायला सांगितलेलं ह्याने मला. हा. आणि हाच ते- आहे तो. तुला आणि आदर जोडीदार तुझा घालायसाठी. नवरा आहे. मला नको बाई एवढी कामं बिमं सांगत जाऊ. मी तुझी काही या. सवत नाहीये. हे तुला आदल घडवायसाठी नीट वागायचं. जाते मी. बघ तुझं घर. अरे थांब, अगं थांब. थांब ना. थांब. कशाला जातेस? आता लय तोऱ्यात राहत होती ना 4 दिवस माझ्या. नाटक कथा अंगलट तिचे बी नाटक अंगलट आलं असतं ना हे. मग काय हे कोण करायचं अरे एवढं? हे गेलो तुला जाऊन दिलं असतं गेली. ते मला असतं लग्न केलं तू जायचं नाही मग. आमचं खोटं खोटं होतं.
हा का? तिची जिरवायसाठी. हा नाही खोटं खोटं होतं बरं. आता जिरली दोघीची बी. तिला कामाची गरज नाही, काम करावं लागलं. आणि ऐक, इथून पुढे नीट वागत नवऱ्या बरोबर ऐक, मस्त राहायचं नाही. कशाला झाला असता तमाशा एवढा? मग काय नवरा बायकोच्यात भांडण नाही होत का म्हणून काय दुसरी बाईला आणायचं का किती घरात? किती असावा तेवढ्या पुरता असावा. नवरा बायकोनी कसं मस्त राहायचं, करायचं, खायचं. भांडायचं नाही. नाही भांडणार ना आता. ए आणि बाई हे असले नसतेच कुठं नाटकं करायची आणि खोटं खोटं. ह्या दोघांना सांगा ना. नाही मी सांगितलं मामा. मूर्ख माणसा, त्या पोरीचं लग्न होईल का असं काही उद्योग केल्यावर? पहिला हाय. होईल ना लग्न का नाही होणार? तू करशील का? तेच करणार आहे. माझ्या मनातलं बोलतात राव काका तुम्ही. हा का? तोंड बघ आरशामध्ये. ह्याच्यासोबत मला नाही करायचंय मग? लग्न. त्यांनी मला सांगितलं नाटक करायचंय, त्याच्यासाठी मी आले. असं चुकीचं नाटक करायचं नाही. तुला पाहुणे आल्यावर एखाद्याने टाकली कळ, ह्या पोरीचं पहिलं लग्न झालेलं, मग काय करणार तू? मी सांगाल परत ना. अडचणीत नाही नाही मीच सांगाल पहिलं लग्न झालेलं आहे. फोटो आहेत माझ्याकडे लग्नाचे. पुन्हा हा. सगळं Blackmail करतो तिची का इच्छा नाही, तू का बळजबरीने तिच्या माग? मग त्याला सांग ना माझ्याशी लग्न करायला. काय संबंध आहे? बरं मामा म्हणजे ऐका मी काय म्हणतो, मला नाही करायचं हे लग्न. फक्त आदल घडवायसाठी केलं मी. माझ्याकडून काय चुकलं असेल तर मला माफ करा आणि हिला फक्त परत सांगा की नवर संग भांडू नको. शानी पोरगी आता नाही भांडणार ना. नाही भांडणार, नाही भांडायचं. ए, आवडत असेल तर मग तुम्ही एकमेकाला ओळखत असेल तर घ्या ना लग्न करून. मला नाही करायचं ह्याच्यासोबत लग्न. मी चालले. सॉरी बर का ग. वहिनी मी पण सॉरी बर का. निघायचं बघ. पण तुमचे अरे जाऊ डोळे दे. उघडण्यासाठी. हा. अक्षय किती चांगला आहे माहिती रे तुम्हाला. चहा काय किंवा मस्त कोंबड्यासारखं मिटलं ना. दिसायला. आणि कपडे कसं घेऊन जातात? देऊन टाकतो शेजारी. बसा तुम्ही, मी चहा करते. हा चहा गोड कर जरा. हा बस. भांडायचं जाऊ जरा. ती बायको जीव लावा थोडा. पुरी म्हणलं